Okay. So if x and y are bivariate normal distribution with mean mu1, mu2, sigma1, sigma2 square are variances and rho is the correlation coefficient, then x and y are independent if and only if rho is equal to 0. हा proof आपल्याला बघायचा. So then if xy are bivariate normal distribution with mu1, mu2, sigma1 square, sigma2 square rho, then rho is equal to 0, then x and y are independent. हे बघायचं. म्हणजेच काय तर एमजीएफ मध्ये रो इज इक्वल टू 0 पुट केल्यानंतर एमजीएफ मध्ये जर आपण रो इज इक्वल टू 0 किंवा पीजीएफ मध्ये पीडीएफ मध्ये रो इज इक्वल टू 0 पुट केल्यानंतर काय येतं ते बघूया. सो 1 सिग्मा एक्स √2. सो पीडीएफ काय येते त्याची एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 1 बरोबर ना सिग्मा 1 सिग्मा 2 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस रो स्क्वेअर into e raised to बरोबर आहे -1/2 1 minus rho square into x minus mu1 divided by sigma 1 bracket square plus y minus mu2 divided by sigma 2 bracket square minus 2 rho x minus mu1 divided by sigma 1 y minus mu2 divided by sigma 2. हा असा आपल्याकडे त्याचा पीडीएफ आहे बायवेरिएट नॉर्मल. तर यामध्ये रो इज इक्वल टू 0 पुट केल्यानंतर बघा रो इज इक्वल टू 0 पुट केल्यानंतर हा 1 होईल 1 मायनस 0 इज 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 इज 1 बरोबर ना हा सुद्धा 1 होईल इथे आणि हा इथे रो इज इक्वल टू 0 पुट केल्यामुळे ही टर्म सगळी जी आहे ती कॅन्सल आउट होऊन जाईल. फक्त रिमेनिंग काय राहील बघा 1 अपॉन सिग्मा 1 ला सिग्मा एक्स म्हणलंय बरोबर 1 सिग्मा एक्स 2 पायचं 2 पार्ट मध्ये रूपांतर केलं √2 पाय इकडे घेतला √2 पाय इकडे घेतला सिग्मा एक्स सिग्मा वाय म्हणजे सिग्मा 1 सिग्मा 2 एक्सपोनेन्शियल ऑफ -1/2 आहे बाहेर हा 1 मायनस रो स्क्वेअर ऑलरेडी 1 झालेला आहे x मायनस mu1 डिवायडेड बाय सिग्मा 1 स्क्वेअर इथं लिहिलेला आहे x मायनस mu1 डिवायडेड बाय सिग्मा 1 स्क्वेअर आणि इनटू e रेस टू -1/2 y मायनस mu2 डिवायडेड बाय सिग्मा 2 स्क्वेअर इकडे लिहिलेला आहे. यामुळे काय झालेलं आहे की दोन ह्या वेगवेगळ्या पीडीएफ झालेल्या आहेत ही एक्स ची पीडीएफ आहे ही वाय ची पीडीएफ आहे. एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू f1x इंटू f2y म्हणून एक्स आणि वाय हे इंडिपेंडेंट आहेत कारण इंडिपेंडन्सचा डेफिनेशन काय आहे इफ एक्स अँड वाय आर इंडिपेंडेंट देन जॉईंट पीडीएफ इज द प्रोडक्ट ऑफ मार्जिनल पीडीएफ हा असा येतो. त्यामुळे एक्स अँड वाय आर इंडिपेंडेंट अँड एक्स फॉलोज नॉर्मल विथ mu1 सिग्मा 1 स्क्वेअर वाय फॉलोज नॉर्मल विथ mu2 सिग्मा 2. आता x आणि y जर इंडिपेंडेंट असतील तर रो इज इक्वल टू 0 हे प्रूव्ह करायचं म्हणजेच काय अलिटर प्रूव्ह करायचं. ओके आता आपण काय केलं रो इज इक्वल टू 0 असाइन पहिलं केलं. आता काय करायचं आहे आणि दाखवलं काय की x आणि y आर इंडिपेंडेंट. आता काय करायचं आहे x आणि y आर इंडिपेंडेंट अज्युम करायचं आहे आणि रो इज इक्वल टू 0 अज्युम करायचं. So if x and y are bivariate normal with mu1 mu2 sigma 1 square sigma 2 square rho then mxy t1 t2 is equal to this is mgf of bivariate normal distribution याच्या अगोदर पण बघितलेलं आहे. जर रो इज इक्वल टू 0 जर इंडिपेंडेंट असतील तर f1x इंटू f2y असंच होणार आहे. ओके f1x म्हणजे काय नॉर्मलचा mgf इंटू सॉरी अलिटर प्रूफ मध्ये काय करायचं आपल्याला की हा आपण पीडीएफ वरून प्रूफ बघितलेला आहे. आता अल्टरनेटिव्ह प्रूफ मध्ये काय बघायचं आहे की अल्टरनेटिव्ह प्रूफ मध्ये एमजीएफ वरून प्रूफ कसं होईल हे बघूया. एमजीएफ वरून कसं करायचं रो इज इक्वल टू 0 एमजीएफ मध्ये पुट केल्यानंतर ही जी टर्म आहे ती 0 होऊन जाईल. रिमेनिंग टर्म इज एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ t1 mu1 प्लस e रेस टू t1 mu1 प्लस हाफ t1 सिग्मा 1 स्क्वेअर इंटू e रेस टू t2 mu2 प्लस हाफ t2 सिग्मा स्क्वेअर हा एमजीएफ नॉर्मलचा एक्स आणि वाय चा आहे. ओके आणि एक्स आणि वाय आर bivariate normal with mu1 mu2 sigma 1 square sigma 2 square rho then marginal pdf of x and y are x follows normal with mu1 comma sigma 1 square and y follows normal with mu2 comma sigma 2 square. Okay hence conversely if x and y are independent then always जर x आणि y जर इंडिपेंडेंट असतील तर ऑलवेज त्याचं कोरिलेशन कोएफिशिएंट हे काय असतं 0च असतं. हे आपण याच्या अगोदर सुद्धा सेकंड इयरला फर्स्ट इयरला असताना बघितलेलं आहे कोरिलेशन मध्ये. लक्षात आलं. सो नेक्स्ट थेरम इज दॅट
if xy possess bivariate normal distribution, and only if and only if every linear combination of x and y with ax plus by, a is not equal to 0, b is not equal to 0, is a normal variant. आता आपल्याला काय बघायचं आहे, जर x आणि y हे दोन बायव्हेरिएट नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड रँडम व्हेरिएबल असतील तर ax प्लस by म्हणजेच त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन x आणि y चं ते काय असतं, नॉर्मल असतं. आणि त्याचा नॉर्मलचा मीन काय असतो, व्हेरियन्स काय असतो ते आपल्याला बघायचं. ओके, if x and y follows bivariate normal distribution with mean mu1 mu2 sigma square sigma 2 square rho, then distribution of ax plus by हे mgf वरून आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. Since x and y are bivariate normal distribution, mgf of xy t1 t2 is e raised to t1 mu1 plus t2 mu2 plus half t1 sigma 1 square plus t2 sigma 2 square plus 2 times rho t1 t2 sigma 1 sigma 2 असा होईल. Then mgf of z is equal to ax plus by is given by mzt is equal to expected value of e raised to tz, that is equal to expected value of e raised to t into ax plus by. So atx plus bty. आता at आणि bt यामध्ये t1 is equal to at पुट करा, t2 is equal to bt पुट करा. हा तसा mgf जर लिहिला तर काय मिळेल बघा, expected e raised to t into a mu1 plus b mu2 plus t square by 2 a square sigma 1 square plus 2 rho ab sigma 1 sigma 2 plus b square sigma 2 square असा होईल. ओके, सो टेकिंग t1 is equal to at आणि t2 is equal to bt. म्हणजे या फक्त इक्वेशन मध्ये t1 is equal to at पुट करायचा आहे, t2 is equal to bt पुट केल्यानंतर आपल्याला डायरेक्टली हे इक्वेशन मिळेल. ओके, आणि हे इक्वेशन मिळाल्यानंतर तुमचा हा mgf कुणाचा आहे, a रेस टू हाच म्हणजेच काय e रेस टू टी म्यू स्टार म्हणतो याला आपण. ओके, म्यू स्टार प्लस हाफ टी स्क्वेअर सिग्मा स्टार स्क्वेअर म्हणजे हा तुमचा काय आहे, सिग्मा स्टार आहे. ओके, सो म्यू इज इक्वल टू a mu1 प्लस म्यू स्टार इज इक्वल टू a mu1 प्लस b mu2 आणि सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू दिस is follows normal distribution with mean mu star and variance sigma star square. Mean mu star and variance sigma star square. Okay, so ax plus by so distribution काय येतं, normal with mean mu star and variance sigma star. Mu star म्हणजेच काय a mu1 plus b mu2 आणि sigma star square म्हणजेच काय a square sigma 1 square plus b square sigma 2 square plus 2 rho ab sigma 1 sigma 2. Okay, if z is equal to x plus y is not equal to 0, b is not equal to 0, be a normal variant, then we have to that x and y are bivariate normal distribution. आता याच्या उलट जायचं आहे. ओके, so z is equal to ax plus by, z is equal to ax plus by follows normal with mu comma sigma square. Mu is equal to expected value of z is equal to expected value of ax plus by, that is equal to a mu s plus b mu y. Okay, sigma square is equal to variance of z is equal to variance of ax plus by is equal to, आता हे दोन काही इंडिपेंडेंट नाही आहे त्यामुळे variance of x plus y काय येतं, variance of x plus variance of y plus 2 times covariance of xy असं येतं. मग ax plus by चा फॉर्म्युला काय येतो, a square variance of x plus b square variance of y plus 2ab variance of x square root of variance of x into square root of variance of y असा येतो. ओके, त्यामुळे mzt जी आहे, mzt एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ t म्यू प्लस t स्क्वेअर सिग्मा स्क्वेअर बाय 2 काय येणार आहे, यामध्ये फक्त जस्ट म्यू s प्लस म्यू y पुट करायचा आहे आणि ही व्हॅल्यू पुट करायची आलेली व्हेरियन्स ऑफ x. ओके, सो यू कॅन गेट mgf ऑफ बायव्हेरिएट नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. mgf ऑफ बायव्हेरिएट नॉर्मल आल्यानंतर t1 is equal to at आणि t2 is equal to bt पुट केल्यानंतर आपल्याला बायव्हेरिएट नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं काय मिळेल, mgf मिळेल. बायव्हेरिएट नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा mgf इथे मिळून जाईल. ओके, सो दिस इज द प्रूफ फॉर ax plus by follows a normal distribution if xy follows बायव्हेरिएट नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, आणि जर ax plus by follows
नॉर्मल डिस्ट्रीब्युशन असेल तर एक्स आणि वाय फॉलोज बायोरेट नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ओके, सो दिस इज द फर्स्ट. देन मार्जिनल डिस्ट्रीब्युशन ऑफ बायोरेट नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कसं काढायचं. तर मार्जिनल डिस्ट्रीब्युशन काढत असताना आपण काय करतो, जर आपल्याला एक्सचं डिस्ट्रीब्युशन काढत असेल तर वाय वरती इंटिग्रेशन घ्यायचं आहे, एफ ऑफ एक्स वाय डी वाय. लक्षात आलं. तसंच इथं मार्जिनल डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स काढायचं असेल तर एफ एक्स एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर वाय एफ ऑफ एक्स वाय डी वाय. ओके, सिमिलर पॅटर्न मध्ये वाय मायनस बी टू डिवायडेड बाय सिग्मा टू इज इक्वल टू यू पुट केल्यानंतर डी वाय इज इक्वल टू सिग्मा टू डी यू राईट. आणि एफ ऑफ एक्स आपला काय होईल मग पुन्हा परत 1/2 पाय सिग्मा 1 सिग्मा 2 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस रो स्क्वेअर मायनस इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी एक्सपोनेन्शियल ऑफ मायनस 1/2 1 मायनस रो स्क्वेअर एक्स मायनस म्यू 1 डिवायडेड बाय सिग्मा 1 म्हणजेच काय स्क्वेअर आहे तसा राहील मायनस 2 रो यू यू म्हणजेच काय वाय मायनस यू 2 डिवायडेड बाय सिग्मा 2 इंटू एक्स मायनस म्यू 1 डिवायडेड बाय सिग्मा 1 प्लस यू स्क्वेअर सिग्मा 2 डी. इतर आहे सिग्मा 2 इथला एक सिग्मा 2 या सिग्मा 2 ची कॅन्सल होऊन 2 पाय सिग्मा 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस रो स्क्वेअर हा इंटू ई रेस टू मायनस हाफ एक्स मायनस म्यू 1 डिवायडेड बाय सिग्मा 1 ब्रॅकेट स्क्वेअर इथं बाहेर येईल कारण वाय वर इंटिग्रेशन आहे म्हणजे यू वर इंटिग्रेशन आहे. आता यू चे टर्म फक्त आत घ्यायच्या आहेत. यू च्या टर्म आत घेतल्यानंतर ई रेस टू मायनस हाफ 1 मायनस रो स्क्वेअर यू मायनस रो एक्स मायनस म्यू 1 डिवायडेड बाय सिग्मा 1 ब्रॅकेट स्क्वेअर डी यू रिमेनिंग. यामध्ये आता आपल्याला काय झालेलं आहे 1 मायनस रो स्क्वेअर इथं आपण डिनॉमिनेटरला घेऊया स्क्वेअर रूट मध्ये आणि हा यू मायनस रो इंटू एक्स मायनस म्यू 1 डिवायडेड बाय सिग्मा 1 हा आपण मीन म्यू कन्सिडर करू. हा हे डिस्ट्रीब्युशन जे आहे हे नॉर्मलचं डिस्ट्रीब्युशन आहे. ओके, त्याच्यामध्ये कॉन्स्टंट फक्त तिथे दिलेला नाही आहे. आता इथं यामध्ये पुट काय करायचं आहे स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस रो स्क्वेअर यू मायनस रो इंटू एक्स मायनस म्यू 1 डिवायडेड बाय सिग्मा 1 इज इक्वल टू टी पुट केला. तर टी पुट केल्यानंतर डी यू इज इक्वल टू 1 मायनस रो स्क्वेअर डी टी येईल. डी यू बाय डी टी इज इक्वल टू काय मिळेल 1 मायनस रो स्क्वेअर डी टी. 1 मायनस रो स्क्वेअर डी टी मिळाल्यानंतर ही व्हॅल्यू जर यामध्ये पुट केल्यानंतर एफ एक्स इज इक्वल टू 1/2 पाय सिग्मा 1 एक्सपोनेन्शियल ऑफ ई रेस टू मायनस हाफ एक्स मायनस म्यू 1 डिवायडेड बाय सिग्मा 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटिग्रेशन ओव्हर टी आता येणार आहे एक्सपोनेन्शियल ऑफ टी म्हणजेच काय हा टी पुट केलाय बरोबर ना. याचं स्क्वेअर रूट इथं घेतलाय आणि हा टोटल क्वांटिटी आतली जी आहे स्क्वेअर्ड क्वांटिटीच्या आतली तो म्हणजे टी पुट केला. सो टी स्क्वेअर डिवायडेड बाय 2 डी टी. हा म्हणजे स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा पीडीएफ झाला. ओके, स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा पीडीएफ काय येणार आहे इथं हा इथे 1/√2 पाय द्यावा लागेल यातला. इथे एक √2 पाय घेतला इथे एक 1/√2 पाय घेतला. ओके, हा म्हणजेच 1/√2 पाय जर दिला नाही तर तो इथे √2 पाय येऊन बसेल. याच्याशी हा एक कॅन्सल होऊन इथं √2 पाय शिल्लक राहील. ओके, सो हा स्टँडर्ड नॉर्मलचा पीडीएफ 1 होईल आणि रिमेनिंग आपल्याकडे 1/√2 पाय सिग्मा 1 एक्सपोनेन्शियल ऑफ ई रेस टू मायनस हाफ एक्स मायनस म्यू 1 डिवायडेड बाय सिग्मा 1 स्क्वेअर शिल्लक राहील. आणि हा पीडीएफ कशाचा आहे दिस इज फॉलोज नॉर्मल विथ मीन म्यू 1 कॉमा व्हेरियन्स सिग्मा 1 स्क्वेअर. ओके, इन सिमिलर वे एफ एक्स एक्स जसा काढला तसंच तुम्ही जर इंटिग्रेशन ओव्हर एक्स घेतला तर तुम्हाला एफ वाय वाय मिळेल. एफ वाय वाय काय मिळेल नॉर्मल विथ म्यू 2 कॉमा सिग्मा 2 स्क्वेअर. हे मार्जिनल डिस्ट्रीब्युशन ऑफ बायव्हेरिएट नॉर्मल डिस्ट्रीब्युशन विथ मार्जिनल डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स आणि वाय इथे मिळेल. लक्षात आलं. सो मार्जिनल डिस्ट्रीब्युशन त्यानंतर इथं केसेस आहेत एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू 0 सिग्मा एक्स स्क्वेअर 0 एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ वाय सिग्मा स्क्वेअर वाय. याच्यावरून तुम्ही त्याचे बरेच कोरिलेशन कोएफिशियंट वगैरे कोव्हेरियन्स वगैरे काढू शकता. ओके, हे मार्जिनल डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स वाय झालेलं आहे एमजीएफ झालेलं आहे. आता आपण कंडिशनल डिस्ट्रीब्युशन कडे वळूया. काल आपण एक रूल बघितला होता की एफ ऑफ एक्स वाय म्हणजे एमजीएफ ची सेकंड केस कन्सिडर करत असताना एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एफ ऑफ वाय इंटू एफ ऑफ एक्स गिव्हन वाय बरोबर. तर हे एक्स गिव्हन वाय जे पुढचे जे डिस्ट्रीब्युशन आहे त्याला कंडिशनल डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स गिव्हन वाय म्हणतात. ओके, आणि हा एफ ऑफ एक्स वाय म्हणजे तुमचं जॉईंट डिस्ट्रीब्युशन आहे. एफ ऑफ वाय म्हणजे तुमचा मार्जिनल डिस्ट्रीब्युशन आहे. ओके, तर सिमिलरली कंडिशनल डिस्ट्रीब्युशन कसं काढायचं आपल्याला
एफ ऑफ एक्स गिवन वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय डिवायडेड बाय एफ ऑफ वाय. म्हणजे एफ ऑफ वाय हा इकडे आल्यानंतर एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू हे रिलेशन आपल्याला मिळून जाईल. सो एफ ऑफ एक्स वाय आपल्याला माहित आहे, एफ ऑफ एक्स वाय इथं लिहिलेला आहे आपण. ओके, एफ ऑफ एक्स वाय आणि डिवायडेड बाय एफ ऑफ वाय सुद्धा घ्यायचा. ओके, सो इथं काय केलंय बघा त्यांनी. सो 1/σ1 √2 पाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस रो स्क्वेअर इंटू एक्सपोनेन्शियल ऑफ ब्रॅकेट मध्ये -1/2 1 मायनस रो स्क्वेअर. सो in bracket x minus mu1 divided by σ1 square minus 2 rho x minus mu1 divided by σ1 y minus mu2 divided by σ2 plus y minus mu2 divided by σ2 bracket square. हा तुमचा काय झाला, पीडीएफ, जॉइंट पीडीएफ ऑफ एक्स वाय. ओके, देन व्हॉट इज एफ ऑफ वाय. एफ ऑफ वाय म्हणजे मार्जिनल पीडीएफ ऑफ वाय. मार्जिनल पीडीएफ ऑफ वाय त्याला डिवाइड करायचं आपल्याला. डिवाइड केल्यानंतर रिमेनिंग काय काय राहील बघा. सो तात्पुरता हा जो पार्ट आहे तो हा पार्ट लक्षात घेऊ नका. ओके, मी याच्या अगोदरची फर्स्ट स्टेप तुम्हाला सांगतो सॉल्व्ह करून. तो याच्या अगोदरची फर्स्ट स्टेप okay, this is the first lecture. So f of x given y is equal to f of xy divided by f of y. So this is equal to f of xy म्हणजेच काय येणार आहे आपलं 1/2 पाय sigma 2 square root of 1 minus rho square e raised to -half into 1 minus rho square. Okay, x minus mu1 divided by σ1 bracket square plus y minus mu2 divided by σ2 bracket square minus 2 rho x minus mu1 divided by σ1 y minus mu2 divided by σ2. हा f of xy झाला. आता f of y म्हणजेच काय येणार आहे 1/√2 पाय σ2 e raised to -half y minus mu2 divided by σ2 bracket square. तर √2 पाय शी √2 पाय कॅन्सल होऊन जाईल, σ2 ला σ2 कॅन्सल होऊन जाईल. रिमेनिंग टर्म काय येईल बघा, स्क्वेअर रूट ऑफ 2 पाय σ1 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस रो स्क्वेअर e रेस टू -half 1 मायनस रो स्क्वेअर, बरोबर ना, इनटू x मायनस mu1 डिवायडेड बाय σ1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस mu2 इथं खाली पण आहे वरती पण आहे, बरोबर ना. सो हा वरती जर घेतला तर काय मिळेल बघा आपल्याला, y मायनस mu2 डिवायडेड बाय σ2 ब्रॅकेट स्क्वेअर हा कॉमन घ्यायचा आहे. तर रिमेनिंग काय राहील बघा यामध्ये, हा सेपरेट जर लिहिला तर e रेस टू -half, पुढे कॉमन काय राहील, कॉमन थिंग एकच राहील यामध्ये 1/1 मायनस रो स्क्वेअर 1/1 मायनस रो स्क्वेअर -1 राहील. ओके, आणि प्लस लास्टची टर्म e रेस टू -1/2 इंटू 1 मायनस रो स्क्वेअर इंटू 2 हा 2 रो x मायनस mu1 डिवायडेड बाय σ1 इंटू y मायनस mu2 डिवायडेड बाय σ2 इतका राहील. तो यामध्ये 1 मायनस रो स्क्वेअर इथं मल्टिप्लाय केल्यानंतर 1 मायनस 1 प्लस रो स्क्वेअर असा राहील. ही टर्म जी आहे 1 मायनस 1 प्लस रो स्क्वेअर डिवायडेड बाय रो स्क्वेअर. ओके, सो 1 मायनस गेट कॅन्सल होईल, रो स्क्वेअर गेट्स कॅन्सल होईल आणि रिमेनिंग इथं फक्त काय राहील 1 राहील, बरोबर आहे ना. 1/1 मायनस रो स्क्वेअर -1 काय येणार बघा, हे 1 मायनस 1 प्लस रो स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस रो स्क्वेअर, सॉरी 1, सो रो स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस रो स्क्वेअर राहील, रो स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस रो स्क्वेअर. आता आपण पुन्हा परत ही शेअरिंग स्टॉप करतो मी. ओके, आणि बायवेरिएट नॉर्मलचं घेतो. सो इथं रिमेनिंग काय आलंय बघा, हा
इथे x मायनस म्यू वन डिवायडेड बाय सिग्मा वन स्क्वेअर मायनस 2 रो x मायनस म्यू वन डिवायडेड बाय सिग्मा वन y मायनस म्यू टू डिवायडेड बाय सिग्मा टू y मायनस म्यू टू डिवायडेड बाय सिग्मा टू ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे डिनॉमिनेटरचा जस्ट वरती घेतलेला आहे आणि इथला 1 मायनस रो स्क्वेअर डिनॉमिनेटर मध्ये नव्हता, त्यामुळे इथे त्याला मल्टिप्लाय केलेला आहे 1 मायनस रो स्क्वेअर. लक्षात आलं? कॉमन घेऊन. ओके, सो दिस इज द सेकंड स्टेप. थर्ड स्टेपला काय आहे बघा, 1 अपॉन सिग्मा वन रूट 2 पाय आहे तसा घेतला, 1 मायनस रो स्क्वेअर आहे तसा घेतला इंटू एक्सपोनेन्शियल ऑफ मायनस 1 अपॉन 2 इंटू 1 मायनस रो स्क्वेअर सिग्मा वन स्क्वेअर आणि आतले एक्सपांड केलेला आहे. सो एक्स मायनस म्यू वन मायनस रो सिग्मा वन बाय सिग्मा टू वाय मायनस म्यू टू ब्रॅकेट स्क्वेअर. इथे डायरेक्टली म्हणजेच काय, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. ओके, सो रो 1 मायनस 1 हा मायनस 1 प्लस 1 ची कॅन्सल होऊन रो स्क्वेअर फक्त इथं राहील. सो दिस इज रो स्क्वेअर वाय मायनस म्यू टू डिवायडेड बाय सिग्मा टू. सो दिस इज ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए म्हणजे काय, एक्स मायनस म्यू वन आणि बी म्हणजेच काय, मायनस रो सिग्मा वन बाय सिग्मा टू वाय मायनस म्यू टू ब्रॅकेट. हा झाला आणि हा झाल्यामुळे याचं डिस्ट्रीब्युशन 1 अपॉन सिग्मा वन रूट 2 पाय 1 मायनस रो स्क्वेअर. So this is exponential of minus 1 upon 2 1 minus rho square sigma 1 square. हा व्हेरियन्स ऑफ त्याचा x गिवन y चा झाला आणि हा काय झाला त्याचा मीन झाला. सो एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x गिवन y इज μ1 रो सिग्मा 1 बाय सिग्मा 2 y मायनस μ2. हा एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x गिवन y झाला आणि व्हेरियन्स ऑफ x गिवन y काय झाला, हा सिग्मा 1 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस रो स्क्वेअर. सिग्मा 1 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस रो स्क्वेअर. सो कंडिशनल डिस्ट्रीब्युशन ऑफ x गिवन y इज ऑल्सो follows normal and normal distribution with mean mu1 rho comma sigma 1 sigma 2 y minus mu2 and variance sigma 1 square 1 minus rho square. Similar pattern मध्ये y given x distribution आहे mu2 normal with mu2 comma rho sigma 2 by sigma 1 x minus mu1 with variance sigma 2 square divided by 1 minus rho square हे right. Okay, so this is the conditional distribution for x given y and y given x. उद्या आपण याच्यावरून MGF वरून मोमेंट कशा एस्टिमेट करायच्या ते बघूया आणि आज जेवढं झालेलं आहे त्याच्या नोट्स आजच्या आज व्यवस्थित लिहून मला असाइनमेंट म्हणून सबमिट करायचं. लक्षात आलं सर्वांना? यस सर. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला अजून आपलं काय करायला आहे, बायोरेट नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये MGF वरून मोमेंट एस्टिमेट करणे आणि अनेक 2 डिस्ट्रीब्युशन बघूया. ओके, ट्रान्सफॉर्मेशन बेस्ड 2 डिस्ट्रीब्युशन. ओके, या अजून एक किंवा 2 लेक्चर मध्ये आपण हा चॅप्टर संपवायचा आहे. ओके, हा, जर काही शंका असतील तुम्ही डिरेक्टली याच्यावर विचारू शकता. व्हॉट्सअपवर कॉल करा, आपण ती दुसऱ्या दिवशी इथं डिस्कस करू. चालेल ना?